मी देह आहे ही भावना खोटी आहे, मिथ्या आहे, आणि मी परमात्मा ही सत्य भावना आहे. आणि अशी सत्य भावना त्याची दृढ झाल्यानंतर त्या भावनेत तो अभिमान अभिमान काय होऊन जातो? विरून जातो, नाहीसा होऊन जातो. अभिमान हरिचरणी लिहिल तेव्हा भक्त होय निराभिमान, त्याचे निरहंतेचे लक्षण हरी संपूर्ण सांग. अभिमान हरिचरणी लिहिल, त्याचा अभिमान भगवंताच्या पायावर एकरूप झालेला. आणि मग काय होतं? तेव्हा भक्त होय निराभिमान. भक्त काय होऊन जातात? निराभिमान. कोणताही अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. अभिमान गेला की तो काय होतो? देव. निराभिमान झाला. आणि तेच महाराज भगवंताच्या ठिकाणी एकरूप होणं हे निरहंतेचं काय आहे? लक्षणे आहे का नाही? निरांकाराची लक्षणे. तो जन्मोनी मी जन्मलो न म्हणे, सुवर्णाचे केले शून्यंतरी सोने श्वान होणे तदाकार्य असता. निरहंकारतेचं लक्षण सांगताय. दुसरं महाराज तो जन्मला तरी मी जन्मलो असं म्हणत नाही. देह जन्मला, देह वाढला, आणि देहच काय होणार आहे? नाश पावणार आहे. मी जन्मलो नाही, मी महाराज काय होणार नाही? मरणारही नाही. अशा प्रकारचं. कशा प्रकार? तो जन्मला ना असं तो म्हणतो. सोन्याचे जरी अलंकार केले किंवा श्वान केलं, कुत्र केलं, तरी सोनं कुत्र होत आकार जरा कुत्र्याचा झालेला आहे का नाही? अशा प्रकारचं होतं. तेवी जन्मनी अहम भाव, उत्तम भक्तांना ही पाहाव, कर्म क्रियेचा निर्वाह अहम करता स्वयंमेव मानिना. जन्माधिकाचा त्याला अहंकार राहत नाही, आहे का नाही? आणि जो श्रेष्ठ भक्त आहे त्यानं जे काही कार्य केलं तर त्या कार्याचा निर्वाह करत असताना सुद्धा त्याचा अहंकार तिथं डोकं वर काढत, मी काहीतरी करणारा, मी कोणीतरी करणार आहे, असा तिथं अभिमान येत. कर्तेपणाचा अहंकार नाही. तो कर्म करी परी न म्हणे मी करता, जेवी गगनी असोनी सविता, अग्नी उपदवी सूर्यकांता देवी करुणी आकर्ता निजात्म दृष्टी. तो कर्म करतो, पण कर्म करताना मी आकर्ता आहे, मी काही करत नाही. अशा प्रकारचं त्याचा लक्षण आहे. अशा प्रकारचा तो विवरत वागत असतो. सूर्यामुळे सूर्यकांत म्हणण्यात अग्नी येतो, पण सूर्य त्याचा अहम धरत. सूर्य म्हणतो का माझ्यामुळे झाले? सूर्याला माहिती नाही आपल्यामुळे काय अग्नी झालाय. सूर्याच्याच काय आहे? त्याच्यातून महिमेत चालत राहतो. अचेत लोह चुंबक येतळे, लोह कर्मे चुंबक न मिळे, देवे हा कर्म करून सगळे अनाहं कृती बळे करता. आहे का नाही? जड असलेलं लोखंड लोह चुंबकामुळे काय होतं? हलायला लागतं. नाही तर लोखंड काय हलत असतं का? लोह चुंबकामुळे ते हलायला लागतं. जवळ लोह चुंबक नेलं की ते आकर्षित येतं. पण त्या लोह चुंबक कधी म्हणतंय का माझ्यामुळे ते हे झालं? आणि म्हणून लोह चुंबकानं लोखंड हलवण्याची क्रिया करून सुद्धा त्याला त्याचा काही दोष लागत आकर्ता राहतो. आहे का नाही? अनाकृतीनं अशा प्रकारचा तो राहतो. देहाची कर्मादृष्टी होती, मी करता म्हणता ती बाधिती, भक्ता सर्व कर्मे कृती परमात्मा प्रीती भजन योगे. देहाची कर्मे दृष्टी होती, ती करता म्हणता मी बाधिती. देह प्रारब्धानं देहाचे कर्म काय राहतात? चालू राहतात. आहे का नाही? चालू राहतात. पण त्या प्रारब्धानं घडणाऱ्या कर्माला मी करता म्हणला की पुन्हा बांधल्या गेला. गवळण म्हणते आम्ही इथं आलो ते कशामुळे निळोबा राहिले इथं? येथे आली वो याची निज कार्या, केली कर्मे ती मागील भोगाया. पुढं काय आहे? आता घडती ती याते समर्पाया. आता जे आमच्या देहातून कर्म घडतील ती आता आम्ही आमच्याकडे ठेवणार नाही, तर ती काय करणार आहोत? याला समर्पित करणार आहोत. याला समर्पित करणार म्हणजे त्या कर्माचा अहंकार आम्ही घेणार नाही. अहंकार घेतला की गुतला. मी करता म्हटलं म्हणत आपलं तर असं आहे, आपण केलेल्याचा करता तर आपण होतोच होतो, पण दुसऱ्याने केलं तरी त्याचा करता कोणाकडे घेतो आपण? मी होतो तिथं, मी होतो म्हणून ते सगळं काय झालं? मी पाहिजे होतो, मी असं होतो, म्हणजे दुसऱ्याच्या कर्म आपल्याला म्हणून आपल्याला किती गोच होते काय नाही. मी करता म्हटलं की तो काय झाला? गुतला. योम देऊची कर्मे निपदता, पूर्ण प्रतिती भक्त करता, कर्माची अवस्था नाही घेतो माता. यामुळं सगळे कर्म करून भक्त काय असतात? अकर्ता. काही केल्याचं त्यांना दोष लागत नाही. अशा प्रकारचं ते आहे. भगवंताचं असंच वर्णन केलंय ना, आम्हा तुम्हा ते भोगोनी म्हणे, आम्हा तुम्हा ते भोगोनी
ब्रह्मचारी आम्हा आम्हा भोगणी तुम्हा भोगोनी म्हणे एकदम मजा जे कला जे ते 16 शस्त्र तर ते विपरीत तसे शिका कोणता विवाह येऊन माझ्या आम्हा तुम्हा भोगोनी आलिप्त मुरारी निळा म्हणे आयशा विवादती नारी हो. आम्हा तुम्हा भोगोनी आलिप्त या सगळ्यातून तो काय आहे वेगळा आहे आलिप्त आहे. निगमाता अनहंकृती जरी झाला उत्तम वर्ण जरी तो न म्हणे मी ब्राह्मण स्फटिके कुंकुमे दिशे रक्तवर्ण मी लोहिवा पूर्ण स्फटिक न म्हणे ब्राह्मण कुळात जन्माला आला तरी तो ब्राह्मणपणाचा अहम घेत नाही. मी ब्राह्मण आहे मी ब्राह्मण आहे मी ब्राह्मण आहे. नाथ महाराज म्हणतात स्फटिक जो आहे शुद्ध स्फटिक जो आहे तो कुंकवाच्या संगतीत गेला लाल दिसतो पण मी लाल झालो असं तो म्हणत नाही आणि होतही नाही आहे का नाही. नाहीतर मग त्याचा जरी झाला उत्तम वर्ण ज्याशी नाही दे अभिमान तो हातीनं धरी दे हातचा वर्ण तैसाचे आश्रमाभिमान भक्त सज्ञांना धरी कदा ज्याला महाराज ज्याला देहाचा अभिमान नाही तो वर्णाश्रमाचा अभिमान हातात धरत नाही. काय वर्ण जन्माला कोण्या वर्ण जन्माला आला असा तो कोणताही अहंकार हाती धरत नाही. आणि मग जसा वर्णाचा धरत नाही तसा आश्रमाचाही धरत नाही. मी संन्यासी आहे मी ब्रह्मचारी आहे मी गृहस्थी आहे मी वानप्रस्थ. भक्त पाऊल ठेवी आवनी परिम्या ठेवली येणे तरी म्हणजे मनात काय करत नाही ते याला बी कर्मबंधनी बांधले बांधल्या जात नाही आहे का नाही. अरे देहाचाच अभिमान न राहिला तिथं काय अंगी बांधला संन्यासू तरी तो त्वरितो न म्हणे मी परमहंसू जेवी नटांगी राजूला असो तो राजूला असो नट न माने. अरे तो संन्यास घेतला त्यानं पण संन्यास घेतल्यावर मी परमहंसी आहे मी संन्यासी आहे असं तो म्हणत नाही. मग जसं एखाद्या नाटक करणारा राजाचे कपडे घातले तो म्हणतो का मी राजा झालो जसा तो म्हणत नाही तितका त्याला अहंकार नाही. कपडे कोणते घातले काय झाले देहच नाश काय तरी ह्याच्यावरच्या कपड्यानं काय होणार आहे. म्हणून तो कोणताही अहंकार अंगी बांधत नाही. देवी आश्रमाची अवस्था भक्तांना धरीच सर्वता तैशीत जातीची ही कथा न घे माता भक्तोत्तम. आश्रमाची जशी माझ्या डोक्यावर तो वज घेत नाही तसं जातीचंही वज डोक्यावर घेत नाही. जाती उंच नीच असंख्य परी तोड म्हणे हे माझीची एक जेवी गंगा तरी गावाने परी गंगा माझा एक गावन म्हणे. उंच जातीचा असू द्या नीच जातीचा असू द्या असंख्य त्याला भेटू द्या किंवा तो कोणत्याही त्या कोणाला माझही म्हणत नाही कोणाला तुच्छही समजत नाही कोणाला नीच मानित नाही आणि कोणाला उच्च मानित नाही. मला एवढा दृष्टांत गुढ दिलाय नाथ महाराज म्हणतात एक गंगा वाहायला लागली किती गावात स्पर्श करून गेली असेल ती गंगा किती गाव त्या गंगेच्या तीरावर पण गंगा म्हणते का हे गाव माझं आहे हे गाव माझं आहे काशी माझी काशीहून गंगा आली हरिद्वार माझं आहे ऋषिकेश माझं आहे तीर्थ माझे किंवा हे मांसाहारी लोकांचं गाव आहे हे माझं नाही. तिला काही घेणं देणं नाही तुमच्या ती निराभिमानपणानं तिचं काय करत राहते. तिचं ध्येय काय आहे समुद्राला जाणं. वेळीत पाप ताप पोखित तरीचे पादप समुद्रात आहे आप पण तिचा मुख्य उद्देश काय आहे गंगेचा समुद्राला भेटणं. आपल्या मूळ स्वरूपाला जाऊन काय करायचं भेटायचं. तिचा उद्देश तो आहे नाही का नाही. मदत कोणाला फायदा झाला तर झाला नाही झाला तर नाही. काय त्याचं ज्यानं फायदा घेतला घेतला ज्यांना नाही घेतला त्यांना नाही घेतला. गंगेला काय करायचं. जन्म कर्म वर्णाश्रम जाती पूर्ण भक्त हातीनं धरिती चौद्याची अंकृती स्वप्नीनं धरिती. जन्म कर्म वर्म जात याचा श्रम ते कष्ट हातात घेत नाही. पूर्ण भक्ती भक्त हातीनं धरिती पूर्णतेला प्राप्त झालेले भक्त हे हातात धरत नाही. चौद्याची अंकृती स्वप्नीनं धरिती हरिभक्त चारही देहाचा अहंकार ते स्थूल सूक्ष्म कारण महाकारण कोणत्याच देहाचा काय धरत नाही अहंकार धरत नाही. आता तरी काय वर्णाश्रम जाती भक्त निश्चित सांगितली त्या दासोनी नाही अहंकृती ते हे उपपत्ती बोललेली राया. आता मनात कोणाला शंका येईल तर मग भक्त असतात ते वर्णाश्रम जाती सगळेच टाकून देतात काय सही कुणाला शंका येईल की मग अभिमान धरत नाही तर मग जाती गीती सगळ्या सोडून देतात का असं कोणाला संशय येईल तर तो जेव्हा पावे जन्म प्राप्ती तेव्हा
त्या सवे नाही वर्णश्रम जाती. जन्माभिमानी माता घेती हे कुळगोत जाती पै माझी. नाथ महाराज म्हणतात, अरे ते ज्या वेळेला जन्माला आला, जेव्हा त्याला जन्म झाला त्या वेळेला कोणत्या आश्रमाचा होता तो? संन्यासी होता, ब्रह्मचारी होता, काहीच नव्हता. हे नंतर चिकटलं सगळं, आणि नंतर चिकटलेलं वजन घेतलं की मग तो काय करायला लागला? त्याच भारानं गुंथायला लागला, आहे का नाही? आणि जे आपल्याला काहीच वाटत नाही, आपल्याला काहीच वाटत नाही. संन्यासी गिन्यासी लोक पाहिले तर त्यांना याचा किती मोठा अहंकार आहे हे आपल्याला काहीच माहित नाही. कारण आपल्याला त्याचं तिथपर्यंत आपल्याला हेच नाही, नाही का नाही? एवढा अहंकार आहे, एवढा अहंकार आहे लोकांना. मला सामान्य तुच्छ माणूस पाहिला की लगेच त्यांच्या मनात काय येतं? तुच्छ म्हणजे तुच्छ नाही, नुसता ढवळ्या कपड्यावरचा पाहिला किती रागावता. नुसत्या कपड्याचाच काय झालेला आहे तो अहंकार. म्हणून तो तुकोबा म्हणतात, भगवे तरी श्वान सहज वेश. सहज वेश त्याचं काय? तेथे अनुभवाचा काय पंथ, काय ते का बंग तुकोबरायचा खायाचा वळसा ऐशा तापशाला पावडे घेऊन हाती चाली, हाती चाली, आहे का नाही? खायाचा वळसा शिव्या दे जनाला. अशा प्रकारचे तापशी लोक अहंकार धरून चालतात. कशाचा? ऐसा नसावा संन्यासी जो का परमार्थाचा द्वेषी, आहे का नाही? अरे ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला त्याच्या माथ्यावर काहीच नसतं, आहे का नाही? त्याचे काय वर्ण येतो का आश्रम येतो का जात, काही नाही. ते सगळं नंतर डोक्यावर काय असतं? बसलेलं असतं त्याच्यात, आणि त्याचाच ओझ घेऊन तो कुतत राहतो. ऐशा नाथिल्या अहंकृती ब्रह्मादिक गुंतले ठाती वाढवता वर्णाश्रम जाती संज्ञान गुंतती निज अभिमानी. अशा नसलेला अहंकारात ब्रह्मादिक देव गुंतलेत. ब्रह्मादिक देवा कर्माची कसाठी म्हणून आटाआटी आरत्यासी. माझी प्राप्ती ब्रह्मादिक देवाला काय नाही, का नाही? कारण ती त्याच्या कर्माच्या त्या कुटण्यातच गुंतली, त्याचाच अहंकार घेतला, तिथंच राहिले. वर्ण श्रम आश्रम जाती हेच वाढवायला लागले. सज्ञान गुंतती निजाभिमाने. महाराज ज्ञानी लोक सुद्धा या अभिमानात काय झाले? गुंतले. त्या ज्ञानाचा अभिमान मोठा आहे. ऐशी अहंतेची अति दुर्दर्गती ब्रह्मादिका नव्हे निवृत्ती सोडून येणे का कल्पातीन सज्ञान ठकी जेती निजाभिमाने. अशी अहंकाराची खूप वाईट गती आहे. ब्रह्मादिक देव सुद्धा याच्यातून निवृत्त होऊ शकत नाही. म्हणून ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य. ब्रह्मादिकाला सुद्धा सामर्थ्य नाही याच्यातून उल्लंघन करून जायचं, नाही का नाही? सज्ञान ठकीजेती निजाभिमाने. ज्ञानी लोक सुद्धा त्या ज्ञानाच्या अभिमानानं फसल्या गेले. येथे भक्ताचा भावी स्थिती अभिमान तुटे भगवत भक्ती. ते निराभिमान भक्त स्थितीत रायातून करती दाविली सोय. पण महाराज भक्त निराभिमान स्थितीनं राहतात, भगवत भक्ती करत राहतात. आणि महाराज त्या निराभिमान स्थितीनं गेल्यामुळे काय होतात? ते भगवंताला आवडते. काय अभिमान कशाचा? आम्हाला तुकोबाराच्या जीवनात कशाचा कोणता अभिमान? कोणत्याच भक्ताच्या जीवनात काय राहत नाही? अभिमान राहत नाही. आणि ज्याच्या जीवनात अभिमान राहतो तो देवाचा ते आवडता भक्त होत नाही. अभिमानच घालावा लागेल. आज नाही गेला उद्या भजनानं तो एक दिवस काय होऊन जाईल, हळूहळू ढाळे ढाळे तू जाणारच. नाही ते इच्छावर भजनाचं फळ ते इच्छेवरच. भजन एकच भजन, पण भजन करताना जशी भावना त्याचं तसं काय फळ. भजन करताना विषयाची वासना असेल तर विषयाची इच्छा पूर्ण होती, बरोबर आहे का नाही? आणि भजन करताना जर मला निराभिमानता येऊन मग काहीच नाही, मी भजन फक्त भगवंतासाठी करायलो, भगवत प्राप्तीसाठी करायलो, भगवत प्राप्ती होईल. ज्याची जशी भावना माझ्या ठाई तुम्ही तैसा भावधार तैसा भावधारा तैसाच मी खरा तुम्हाला आहे का नाही? जशी भावना असेल तशा प्रकारचं त्याला काय मिळतं? फळ मिळतं. म्हणून भजनानं आपल्याला भगवत स्थिती प्राप्त झाली नाही. जर आपल्याला जी स्थिती भजनाची सांगितली झाली नाही तर समजा तो दोष भजनात नाही. दोष कशासाठी? आपल्या भावनेत आहे का नाही? भावनेत क्रियेला फळ नाही, फळ कशाला आहे? भावनेत फळ. ज्याची जशी भावना असेल तशा प्रकारे त्याला काय होतं? ते फळ मिळतं. भजन एकच
दानाचे 3 प्रकार केले, राजस, सात्विक आणि तामस. दानात फरक नाही, भावनेत फरक आहे. त्या यज्ञाचे 3 प्रकार केले. ते यज्ञाच्या क्रिया त्याच, यज्ञाच्या क्रियेत फरक नाही, पण त्या क्रिया करताना त्या भावनेत काय आहे फरक आहे. भावना बदलली, फळ बदललं, आहे का नाही? अभिमानासाठी जर आपण करत असू की लोकांना दंभासाठी, आहे का नाही? तुकोबरायांनी सांगितलं, इथून हे करी न करी दंभाचा सायास. त्याला ते मिळतं. समोर दे अभिमान जळी, तो देहीची देवाची आवडी, ते भक्तदान वाढे पडे लळे वाढे हरीचे. समोर दे सगळं ते अभिमान गेला, तो देहात असताना तो भक्त देवाला काय व्हायला लागतो, आवडायला लागतो. महाराज असे जे भक्त आहेत ते आनंदानं कौतुकानं भगवंत त्याचे लाड पूर्ण करतात. लळे वाडे वाडे कोडे त्याच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या लाडक्यापणानं ते भगवंत त्यांचं पूर्ण करतो. लहान लेकरासारखे ते भगवंताचे लाडके होतात. ते जे जे मागते कौतुके ते देवाची होय ते तुके, त्याच्याने परम संतके देव सुखावला सुखे दोन दिले होय. ते जे जे मागते कौतुके, मग ते जे जे कौतुकान देवाकडे मागतात तो देव देत नाही, ती वस्तूच देव होतो. त्यांच्या पुढे ती वस्तूच होऊन देव काय राहतो, उभा राहतो. काय माझ्या विठोबाचा कायचा प्रेम भाव पडिये हे भाव आणि त्या आपण मागे पुढे उभा राहायचा आली आघात निवारा, आहे का नाही? याच्या प्रकारचा तो सगळंच त्यांचं होऊन जातो. तो जिकडे जिकडे जाय देव निदांगी देवता ठाय, भक्त जेवते वाच पाय देवते ते होय पदार्थ. तो जिकडे जिकडे जाईल स्वतः भगवंत त्या ठिकाणा उभा राहतो, निदांगी स्वतः उभा राहतो. महाराज भक्त जिकडे जिकडे दृष्टी टाकेल, ज्या ज्या पदार्थावर दृष्टी टाकेल देव ते होय पदार्थ. देव तो पदार्थ का कोण होऊन जातो, देवच होऊन जातो. त्याशी क्षणी कोणाची दृष्टी लागे, याला जे देव त्या पुढे मागे, त्या सभोवता सर्वांगीण भक्तीचे निपांगी बोलला चालेल. महाराज त्याला कोणाची नजर लागेल, त्याच्या भक्तीला कोणाची दृष्ट लागेल, म्हणून देव त्याच्या मागे पुढे मागे पुढे उभा राहे, सांभाळी मागे पुढे उभा राहतो, त्याच्या बाजूला फिरत राहतो. महाराज भक्ताच्या त्या भक्तीनं देव बोलला, देव काय झाला त्याच्यावर बोलला. निराभिमानाचे निनावे देव निदांगे करी आगवे, जीविका तान्याचे निजीवे जीवे भावे निज जननी. महाराज तो निराभिमान झाला, इतक्याच मुळे सगळं कार्य देव त्याचं करतो. आणि निराभिमान झाला का तो कोणतंच कार्याच्या भानगडीत पडत नाही. हे निराहंकारतेचं लक्षणच आहे. निराहंकारतेचं तो ना देहाचाच अभिमान नाही राहिला तर देह जगवायची चिंता कोणाला राहिली? आता देह जगवायची चिंता राहिली का? देह जगवायची त्याला चिंता राहिलेली नाही. कारण जोपर्यंत देहाभिमान होता तोपर्यंत देहाची काय होती, चिंता होती. आता देहाचा आणि मग महाराज ज्याला काय असतंय, एखादा लेकरू असेल आणि त्या लेकराला जर त्याची कोणतीच देहाची क्रिया जर त्याला करता येत नसेल, मंद बुद्धी असेल, तर त्याच्या सगळ्या क्रिया मग कोणाला कराव्या लागतात? आई बापाला त्यांना कराव्या लागतात. तसं आता महाराज पिशाच्यवत झालेला आहे, त्याला देहाचं भानच राहिलं नाही, म्हणून त्या देहाच्या सगळे कुणाला सांभाळावं लागतं? देवाला सांभाळावं लागतं, आहे का नाही? देवाला तिथं सांभाळावं लागतं सगळं. जेविका देवनी जागे काय जेविका तामण्याची जीवे जीवे भावे निज जनी. जसं लहान लेकरासाठी आई सगळं करते तसं त्या भक्ताचं काय करतो तो भगवंत मग सर्व काही करतो. त्याच्या देहाचा सगळा भार कोणावर जातो? मग भगवंतावर जातो, त्याच्याकडे काही राहत नाही. एवढं राखता निज भक्ताशी तरी देव धाके निज मानसी. जर ह्या मदस्याला ऐक्याशी तरी ही प्रीती कोणाशी मग करावी? महाराज तो देवाला धाक लागतो. त्याचा काय धाक लागतो? असंच जर त्याच्या महाराज माझ्याशी चिंतनाने एकरूप झाला तर मी बोलू कोणाशी? अर्जुन ज्या वेळेला भगवंताच्या स्वरूपात विरोध होता त्यावेळेला भीती कुणाला वाटू लागली की आता हा मदसारिका होईल, मग जातो काय हा माझ्यासारखा जर झाला तर मी कोणाशी बोलावं, नाही का नाही? मी कोणाशी प्रेमानं भांडावं हे देवाला भीती वाटते. कोणाशी प्रीती करावी, कोणाशी पाव कृपा दृष्टी, कोपावे सांगे निज गोष्टी, कोणा आपे सांगू निज गोष्टी, कोणाशी ठेव देव मिठी नाहीशी आवडी मोठी प्रेमाची. मी कोणाकडे प्रेमाच्या दृष्टीनं पाहावं, माझ्या मनात काही गोष्टी असतील तर त्या कुणाला सांगाव्या,
लक्ष्मी बायकुल सांग, बायकुल नाही सांगा, जेन संगेची किती वसुदेवाशी, जेन संगेची माते देव, जेन संगेची बंधुगळी भद्राशी, ती होई अर्जुनेशी देवी लक्ष्मी एवढी जवळी, तीन देखया प्रेमाचे अजी कृष्ण स्नेहाचे बीक सनकाधिकांची आशा. नाही सांगितलं महाराज कोणाला, जे अर्जुनालाच बोलला एरवी मजई वाडे कोडे अखंड बोलो आवडे, पण काय की जे न जोडे, काय की जे पुसते न जोडे न जोडे पुसते ऐशी. काय मला बोला वाटतं देव मध्ये, पण तुला काय विचारणारच भेटला नाही, मग बोलू कोणाला? बोला वाटतं देवाला सुद्धा. मग कोणाला बोलावं, कोणाला आलिंगन द्यावं, या कापुढं तिसरी अनंतो ऐक्य भावे करीन बघतो. मग देव भक्त यातून देवाची नांदतो स्वानंदे. काय करतो भगवंत पहिले, अशा भगवंताला सारखी चिंता राहते. भगवंत काय करतो, पहिला भगवंत भक्ताला आपल्यात मिसळून घेतो, आपल्या स्वरूपात हे करतो, आपलं स्वरूप देऊन पुन्हा द्वैतात आणतो, पुन्हा द्वैतात. आणि हाच दोन ठिकाणी होऊन मग त्या भक्तीचा काय घेतो, पुन्हा आनंद घेतो. अशा प्रकारचं एवढं आपली आपण भक्ती तशी अनन्य प्रीती याची निरूपण वेदांतीन अद्वैत भक्ती या नाव. आणि मग आपलीच भक्ती तो काय करायला लागतो, पुन्हा करायला लागतो. यालाच वेदांती लोक अद्वैत भक्ती असं म्हणतात. अभेदोनी भेद राखी याला अंगी वाढावया जगी, तुझं मत नाही भेद केला सहज विनोद. ऐका नाही, अशा प्रकारची ती पुढची भक्ती मग सुरू होते. त्याशी चहू भुजी अलिंगिता हाव न बाणोजी बाणीजी भगवंता. मग रेगोनी आतोतम परमार्थता आलिंगी. मला चारही भुजन त्याला आलिंगन दिलं तरी देवाला काय होत नाही, शांती होत नाही, समाधान होत नाही. दोवरी दोन्ही भुजालो घेऊन आलिंगावया लागोनी. दोन हातांचं समाधान झालंच नाही, चार हाताचा झाला. चारही भुजानं त्याला बाहेरून आलिंगन दिलं तरी देवाला तृप्ती होत नाही. आणि मग काय करतो, त्याच्या आत शिरून पुन्हा त्याचा आनंद घेतो. त्या भक्ताच्या देहात आत शिरतो आणि पुन्हा त्याचा काय घेतो, आतलं आलिंगन देतो. आणि हे त्याचा अंतर्बाह्य काय होऊन जातं, मग आलिंगन होऊन जातं. ऐका नाही, अर्जुनाला सुद्धा भगवंतानं शेवटी गीतेत काय दिलं, ऐका नाही, मग सावळा सकंकनो बाहू पसरोनी दक्षिणो आलिंगिला सो शिरणो भक्तराजू. ऐका नाही, कडून त्याला आलिंगन दिलं. ऐशे खेवाचे मिसकरी त्याने भक्ता आणि आपणा भितरी. मग आपण त्या आत बाहेर अति प्रीतीवरी कोंदाटे ऐशे खेवाचे मिसकरी. असं तो काय करतो, मग आलिंगनाचं निमित्त करतो. आणि त्या आलिंगनात भक्त आणि आपणा भितरी. ऐका नाही, त्या आलिंगनाच्या निमित्तानं महाराज माऊली ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, भगवंतानं जे आलिंगन दिलं अर्जुनाला, ते आलिंगन त्याच्यामुळे दिलं की आता ज्या गोष्टी बोलण्यात येत नाही त्या आलिंगना ये हृदयीचे ते हृदयी घातले. आलिंगनाच्या निमित्तानं काही गोष्टी ज्या हातात देता येत नव्हत्या, घेता येत नव्हत्या, त्या आलिंगनाच्या निमित्तानं अर्जुनाला काय केल्या, देऊन टाकल्या. आपल्या त्या भक्ताला आणलं, अति प्रेमानं भरून गेले परमात्मा. नवरावडीचा निर्वाह जनी अशी लागेल काळाचा घाव, याला घेणेच भक्ताचा देऊन देवाचे दिवस होय. नवल काय आवडे ना महाराज म्हणतात, नवल के वडे के वडे नकळे कानोबाचे वडे. महाराज तुकोबराय म्हणतात, यज्ञात महाराज यज्ञात किती पवित्र होऊन ते ब्राह्मण आहुत्या टाकतात, कवळ्यात टाकतात, किती पवित्र मंत्रोच्चार करतात. तिथं तोंड वाकडं करतो आणि गोपाळांच्या गवळ्याच्या पोराच्या तोंडातले घास काढून काय करायला लागला, यज्ञमुखी खोडी काढी, कोण गोडी बोराची, यज्ञमुखी खोडी. आणि उष्टीवर उच्चिष्ट ती बोरे खाय बिल्लटीची आवडी तयाची. मोठी देवा मोठी आवडी, यज्ञात आवडी आणि भक्ताच्या ठिकाणी मोठी आवडी. श्रेष्ठ आवड. आणि मग जिथं श्रेष्ठ आवड असते तिथंच म्हणून जातो, दोन कार्य सोबत येतं. आवडीच्या ठिकाणी जात नाही, जावं तर दोन्हीकडे वाटतंय, पण मग जिथं मोठी आवड आहे दोन्ही पत्रिका लग्नाच्या संघ जाण्याचे मानसे उमरडून. ऐका नाही, मी दयापाशी पांडवा हरपला किंवा सवा जेत नाम घोष करवा करीती माझा. ऐका नाही, ऐसा जो पर्यंत मला मग काय देवाचा नाव आवडीचा नवल आहे. मला त्याच्यावर जर काळाचा घाव पडला तर ह्यावर त्याच्यावर तर पडतच नाही. काळ कोणाला खाणार आहे
नाही देहाल खाणारे का आत्मस्वरूपाला खाणारे? देहाल खाणारे. देह भक्ता करता मिथ्या झालेला आहे, निराभिमान झालेला आहे तो. त्याचा देहाचा संबंध राहिला नाही. ज्याचा भक्ताचा संबंध नाही त्याला तो सांभाळायला काय नवलेनाथ महाराज म्हणतात. देवाला माहित नाही का हा देव याचा नाही, भक्ताला माहित नाही का, भक्ताचा तर विषयच नाही, पण देवाला भक्ताचा त्याचा संबंधच नाही, पण देवाला त्या देहाची पण चिंता लागली. वा, या देहावर काळाचं काय पडल, घाव पडल या प्रकारचं. म्हणून काय करतो तो, याला की निज भक्तांचा देव देवादी देव त्याचा देह तो होऊन जातो. काय आता काळाला काय करायचं, मीच देह झालो माझी या भक्ता आणि संसाराची काय समर्थाची त्याचा दिवस काय देवाला चिंता पडते. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगताय देह वैकल्याचा वारा धने लागेल्या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुई तया. ते आत्मबोधाच्या पिंजऱ्यात दिवस तो होऊन गेला महाराज. आता काय काळ येतो का तो दिवस झाल्यावर. आणि ऐका आता महाराज तुकोबारायचे जे अनेक प्रमाण आहे त्याचं उत्तर इथे काय की भक्ताचा देहच ब्रह्मरूप होतो. भक्ताचा देह काय होतो, ब्रह्मरूप होतो. का नाथ महाराज म्हणतात तो देहच ब्रह्म झाला. म्हणजे ब्रह्मानच तो देह कीर्तन चांग होय अंग हरिरूप हरीच अंग होय. नाथ महाराज म्हणतात तो देवच त्याचं शरीर झाला. आता काळाची भीती आहे का, देवच शरीर झाला, देवच शरीर झाला. काळाच्या ताब्यात नाही केलं, देवच शरीर झाला. त्याचं देवच काय झाला, शरीर झाला. ज्याचं देवच शरीर झाला त्याच्या मूर्ती केल्या, मंदिर बांधली. हे देव शरीर झाल्याचं काय प्रतीक आहे ना. कारण त्याचा देहाचा नाश होऊच दिला नाही त्याने, होऊच दिला नाही. अशा प्रकारच्या वृंदावनला एक भक्त होती, म्हणजे 25-30 वर्षात गेली ती. राम मंदिर आहे तिथं, रामचंद्राची पुजारी होती. एवढे पुजारी महाराज ते काय आता ते नेहमी म्हणायचे, सगळे म्हणले ते महात्मा, सगळ्या वृंदावनचे मोठे मोठे महात्मे त्यांना मानत होते. म्हणजे कारण ते होतेच त्या यायचे आहे का नाही. त्यांनी सांगितलं मला यमुनेत माझा देह समर्पित करा. त्याला समाधी नाही व जाळू नका, काय नका, यमुनेत काय करा, समर्पित करा. मला त्यांची पहिल्यापासून तशी इच्छा होती. आणि ती उन्हाळ्यात गेली, यमुनेत पाणीच नाही. संध्याकाळी गेले 7-8 वाजता. आता सगळे महात्म्यांना चिंता पडली आता काय करायचं. संन्यासी होती ते, करायचं का. मला ज्यांनी ते पूर्ण क्रिया केली हे त्यांच्या मुखातून मी ऐकले. म्हणजे परंपरेत नाही ऐकलं. परंपरा म्हणजे त्यांनी कोणाला तरी सांगितलं, त्यांनी पण असं नाही, साक्षात राजेंद्रदास महाराजांच्या मुखातलं ऐकलं. त्यांच्या राजेंद्रदास महाराज म्हणे आम्ही सगळे चिंता करायला लागलो की आता काय करायचं, आता काय करायचं. मग आम्ही म्हणलं की इलाज नाही आता. मग म्हणले उद्या सकाळी लवकर कार्यक्रम करायचा म्हणून रात्रीच सरपण नेऊन ठेवलं तिथे यमुनेच्या वाळवंटात रात्रीच. आणि रात्री काय करता येत नाही म्हणून सकाळी करून टाकू, सरपण गिरपण सगळं नेऊन ठेवलं. रात्रभर म्हणजे तिथं भजन करत आम्ही बसलो. सकाळी उठले सगळे त्याच्या आणि 6 वाजता यमुनेच्या तीराकडे गेले की आता ते लाकडं हे करावे. दोन्ही थड्या यमुना भरून चालली. लाकडं तर म्हणजे आमची कुठं गेली काही मिळत नाही. कुठून पाणी आलं कुठून नाही. त्यांनी सांगितलं मी स्वतः उचललेला होता ते. आम्ही 4-5 जणांनी तो देह घेतला, पाण्यात गेलो, इतक्या नासा तो देह टाकला. कमीत कमी 5 ते 10 क्विंटल कमळाची फुलं ऑटोमॅटिक वाहत निघाली. या गोष्टी काय पुराणातले थोडे पुराणीच्या कथा पुराणी नाही राहिल्या, आजही त्या सत्य येत, आजही सत्य. महाराज निश्चित लक्षात घ्या, महात्म्य आजही नाही असं नाही, पण खऱ्या महात्म्यापर्यंत आपण जात नाही. आपल्या मधात खूप मधात दुसऱ्याच आडकाठ्या येतात. दुसऱ्या आडकाठ्या कोणत्या, खोट्या लोकांच्या. मला जास्त खोटे झाल्यामुळे मला तुम्हाला एक सांगतो, लोक काय म्हणतात नकली साधू झाली. पण नकल असलीचीच होत असते, नसलेल्याची नकल होते का. अरे मला सांगा, आता जर कोणी 2000ची खोटी नोट दिली तर कोणी घेईल का. कारण ती नोट चलनातून काय झाली, बंद झाली. आणि 500ची जर खोटी दिली तर म्हणजे असलेल्याचीच नक्कल होते, नसलेल्याची काय होत नाही. ज्या अर्थी नक्कल आहे त्या अर्थी असल आहेच. नक्कल आहे त्या अर्थी त्याच्या पाठीमागे असल आहे. नक्कल असलेल्याचीच नक्कल होत असते. अशा प्रकारची ज्या अर्थी नक्कल आहे त्या अर्थी असल
आहेच, पण आपण असली पर्यंत जात नाही, एवढा त्याचा अर्थ आहे. ऐकत महात्म्य असे. हा, याला जे भक्ताचा देव देवादी देव सोय होय. ऐसा जो पडी अंता परम तो भागवता माझे उत्तम उत्तम यापरी भागवत धर्मन पुरुषोत्तम वश्य करी. अशा प्रकारचा जो देवाचा आवडता आहे तो भगत सगळ्या भक्तीमध्ये भक्तामध्ये श्रेष्ठ आहे. भक्ती त्याला श्रेष्ठ प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारचा जो भागवत धर्म करतो जीवनामध्ये, असं भक्ती करतो, पुरुषोत्तम वश्य करी, देवाला तो काय बनवतो? वश बनवतो. अशा उत्तम भक्ता वेदाची समोर रे वार्ता याची अभेद भक्त कथा ऐक नृपता सांगेन. ऐक आता राजा, त्या भक्ताला अभेदाची वार्ता गोष्ट सुद्धा राहत नाही. कशा प्रकारची अभेद स्थिती त्याची असते ते सांगताय. अभेद भजनाचे ओझे मी माझे तू आणि तुझे ज्याशी नृयाची सहजे तो भक्त माने जे उत्तमत्वे. अद्वैत भजनाचं जे कौतुक आहे ते कसं आहे? काय नवल त्या भजनाचं? तिथं मी माझं तू आणि तुझं हे राहत नाही. मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे अदृश्य तेचे झाले काही दृश्य जे होते. सुखे मी निजलो का शून्य सारोनी तेथे त्रिकुट शिखरी गा दान मिळे. मी माझे हरपले, तिथं मी राहिलं नाही, माझं राहिलं नाही, आणि मी राहिलं नाही म्हणून मी सापेक्ष तू राहिलं नाही, आणि माझ्या सापेक्ष तुझं सुद्धा राहिलं नाही. मी नाही आणि माझं नाही, तुझं नाही. खऱ्या महाराज काय होतंय, त्याला खरी भक्तीची आवड लागली का त्याला मी माझं तू तुझं हे विचार करण्यापुरता टाइमच नाही, त्यात सोडायची गरज नाही. त्याला काय राहिला नाही, तेवढा टाइमच राहिला नाही. एवढा तो त्या भजनात एकाग्र झालाय की त्या भजनात जर देहाचाच विसर पडलाय तर मी माझ्याचा कुठं राहिलाय? तर मी आणि माझं काही राहत सहज ते निघून जात. सहज जास्ती नुरेची सहज नुरे, सहज तिथं काय राहत नाही. तो भक्त श्रेष्ठ मानावा. या परिजाचे चित्ताचे ठाई भेदो निश्चय उरला नाही. ते तर माझे तुझे हे काही नेहमी माझे पाहिजे तिच्या देते. मला ज्या भक्ताच्या ठिकाणी ज्याच्या चित्ताच्या ठिकाणी भेद शिल्लक राहिला नाही तिथं माझं तुझं काय शिल्लक राहील? भेद स्थितीला प्राप्त झालेला तो. म्हणून ते जागेच मरून गेले माझे तुझे. जेवे अग्निशी जे जे टेके तेथे अग्नीची होणी टाके. तेवे अभेद भक्त जे जे देखील ते यथा सुखे स्वरूप होय. अरे अग्नी जे गेलं ते काय होऊन जात? अग्नी माझी गेले, अग्नी तेच हो, अग्नी तेच झाले. हे बाबळीचं लाकुडी, आंब्याचं लाकुडी, चंदनाचं लाकुडी, लिंबाचं लाकुडी, कुठपर्यंत अग्नीत गेलं की मग ते आता सगळा अग्नी त्याचे कोळशे तयार झाले. कोळशे आता कोणता बाबळीचा कोळसा, कोणता लिंबाचा कोळसा खाऊन पाहता करू लागतो. काय करणार आहे आता त्याच्यात? ते सगळे काय तसं भक्त ज्याच्या ज्याच्यावर नजर टाकतो ते त्याला ब्रह्म होऊन जातं. आता कशाचा भेद आलाय? चंदन काष्टे हे तवची विवंचना घटे. तोपर्यंत निवड करता येते. कुठपर्यंत? अग्नीशी जाऊन घापती एकवटी अग्नी माझी. एका अग्नीत गेले की ती अग्नीची होऊन ठेली. ते काय होऊन जातात? मग अग्नीच होऊन जातात. तेथे अग्नीची होणी टाकी ते अव्यक्त पण जे जे देखे तेथे तासुके स्वरूप होय. मग मला ते अग्नीच होऊन जातात. तसं हा सगळं स्वरूप निजविता आणि कापाशी देतात. अवांक नभजे त्याची या चित्ता न देखे बारकेपणाची वार्ता विकल्प घालिता तरी उपजे. मला त्याच्याकडे आता भेद दृष्टी राहिलेली नाही. आपलं द्रव्य दुसऱ्या जवळ द्यायलाही त्याला काही संकोच वाटत नाही. कसंच नाही. मला ज्याच्या जीवनातून काय गेला निघूनच गेला, संकोचच निघून गेला. त्याला कोणावर विश्वास ठेवा. असे भक्त आहे. म्हणतात तुम्ही कोणावर विश्वास ठेवता? कोणावर विश्वास ठेवता म्हणजे विश्वास ठेवायच्या आधी त्यात काय राहिलं नाही. काय आपले आज जर गढूळपणा असेल तर आपल्या सज्जनावरही संशय येतो, आणि आपल्यात जर निर्मळपणा असेल तर आपल्या दुष्टात्वरही काय येत नाही. मुलगा माहिती तसा माणूस तसं नाही. तुम्ही म्हणायला लागलो त्याला ते काय त्याचा बरं 1000 वेळेस फसले तरी मग लोक बरं इतक्या बारच्या फसल्यावर तसा आवाज व्हावा. पण त्यांच्या मनात ते काय राहत नाही. निघूनच गेलेले आहे सगळे. भारतीयपणाच नाही राहिलेला, विकल्पच नाही राहिलेला. अवघीची आंधळी आहे का नाही. डाव्या हातीचे पदार्थ उजव्या हाती सोयी देतात. येथे कोण देता कोण घेता एकात्मता मला कशी भावना आहे. अरे डाव्या हातातला वस्तू उजव्या हातात दिली कोण दिलं कोण घेतलं. तसं स्वतः दुसऱ्याला देत असताना त्याला काही वाटत नाही.
आपणा सकट सर्व दे भक्ता भगवंत वाचुनी नाही याला की शांती त्याचे ठाईन स्वानंदी पाहिजे शंक नांदे आपणा सकट आपल्या सकट सगळे दिय जर भगवंत शिवाय त्यांच्यात कोणी नांदत नाही तर मग महाराज आता द्वेतच राहिलं नाही म्हणून त्याच्या ठिकाणी नित्य शांती नांदते समाधान नांदते समाधान सगळाच परमात्मा आहे काय महाराज मिळवायचं तोही परमात्मा आहे आपल्या जवळ आहे तोही परमात्मा आहे मग आपल्या जवळ परमात्मा आहे जो मिळायचा तोही परमात्मा आहे तर मग शांती नाही राहायची तर काय राहील अवघा देवच सारा पायी बरोबर या अंतरबाई स्वानंदी पायी निशंक नांदे आनंदात निशंकपणांतून नांदत राहतो ऐशी आणि तसं शांती भगवत भक्त क्रीडा करीती याला की उत्तमत्वाची प्राप्ती सुनिश्चिती ते पावले अशा महाराज अंतर शांतीने भगवत भक्त आणि विचरण करतात क्रीडा करतात फिरत राहतात आणि म्हणून उत्तम श्रेष्ठत्वाच्या प्राप्तीला ते प्राप्त झालेले असतात श्रेष्ठत्वाच्या प्राप्तीला प्राप्त झालेले असतात हरिभक्ताची निरपेक्षता ऐक सांगेन नृपनाथा उत्तम भक्ताची सांगता कथा अति उल्हासता हरीशी हरिभक्ताची निरपेक्षता कशी राहते निरपेक्षता नेहमी आपण ऐकतो भक्त काय राहतात निरपेक्ष राहतात अपेक्षा रहित राहतात कशी निरपेक्षता असते श्रेष्ठ भक्ताची ते सांगण्याकरता त्या हरी नावाच्या महात्म्याला काय आला असा उल्हास आला चांगल्या प्रकारचा त्या लिहायला उल्हास आणि आपल्या लिहायची झोप अति उल्हासता हरीशी अति उल्हासता त्यांना अति उल्हासाला निरपेक्ष तो मुख्य भक्त निरपेक्ष तो अतिविरक्त निरपेक्ष तो नित्यमुक्त सत्य भगवंत निरपेक्ष तो मुख्य भक्त खरा देवाचा भक्त कोण आहे निरपेक्ष तो अतिविरक्त जो निरपेक्ष आहे तो तर खरा काय आहे वैराग्यवान आहे निरपेक्ष तो नित्यमुक्त निरपेक्ष महात्मा काय आहे नित्य मुक्त आहे सत्य भगवंत निरपेक्ष महाराज खरोखर भगवंत कुठं राहतो निरपेक्षाच्या जवळ काय तो राहतो भगवंत निरपेक्षच आहे हरी तैसे सप्रेम भाविकरिता भक्ती हरिचरणी ठेवली चित्तवृत्ती निज स्वार्थाची स्थिती अति प्रीती निजनिष्ठा महाराज त्या महात्म्याचं प्रेमानं भगवंताची भगवत भक्ती करत असताना सगळे चित्तवृत्ती कुठे ठेवलेली आहे हरीच्या चरणावर ठेवलेली आहे आणि हरीच्या चरणावर महाराज वृत्ती ठेवलेली असल्यामुळे मूळ स्वार्थच आता काय झालाय हरी झालाय दुसरं काही घ्यायचंच नाही अति प्रेम अति निष्ठा त्या हरीच्या चरणावर तेथे त्रिलोकीच्या सकळ संपत्ती कर जोडणी गुरु प्रार्थिती तरी क्षणार्थे न काढी चित्तवृत्ती फक्त परमार्थी अति लोभी ती लोकातली संपत्ती त्याच्या पुढे हात जोडून आहे आमचा स्वीकार करा तर एक क्षण सुद्धा भगवंताच्या चरणावर चित्तवृत्ती काढून त्या संपत्तीकडे तो घालत नाही महाराज का तो अति लोभी आहे नुसता लोभी नाही फक्त लोभी नाही बरं का भक्त काय अति लोभी आहे पण कुठं भक्त परमार्थी अति लोभी कुठं सर्व भावे लोभ आवडी हे धन अम्हा नारायण तैशा परी अति लोभी पण परमार्थाच्या ठिकाणी तो काय आहे अत्यंत लोभी आहे क्षणार्धे चित्तवृत्ती काढिता त्रिभुवनी विभव या हातात एवढ्या सांगून स्वार्थान मनाला हरिभक्ता लाभ कोण आता काही म्हणतील मग त्याच्यात काय मिळतो ते तिन्ही लोकांतलं वैभव सोडून द्यायचं आणि हरिभक्ती त्याच्यात काय मिळालं हे मिळवलं असतं आणि हे मिळून मग आनंदाने काय झालं असतं महाराज आपली भक्ती आहे ना बँकेत मरायपर्यंतचे पैसे साचून भक्ती पाहिजे आपल्याला 2 भाकरी थैलीत बांधून मग दिली पाहिजे किंवा आपला अशी त्याची कोणती पाहिजे का तुम्ही चला बरं 50 माणूस पंढरपूर जिथे भेटत तिथं खाऊ नाही आधी काय बांधा मुक्काम बांधा नाश्ता कुठं चहा कुठं कुणाची तितक्याच अंतरावर घेतले पाहिजे चहा कुठं नाश्ता कुठं आणि एखाद्या वर्षात त्या दिली मालकात 10-4 किलोमीटर पुढं अशी कुठं दिली असते का पहिलेच लावतात जवळ गावच नव्हतं एखाद्या वस्तीवर लावायचा होता चहा पण आपलं सांभाळून भक्ती हे सांभाळून जी भक्ती केल्या जाते का मग ते भक्ती भजन करताना याचं ध्यान येत नाही त्या सांभाळलेल्याचं ध्यान येत असं होत राहत त्या भक्ताचं महाराज अशी भक्ती राहते मग काय मिळालं बा त्यांना महाराज असं कोणी संशय घेईल त्रिलोकीचं राज्य टाकून दिलं
आणि काय करायला लागला भजन. त्या भजनात काय मिळालं त्याला, काय लाभ मिळाला तर ऐका. हरिचरणी अपरोक्ष स्थिती येथील क्षणार्धाची जी प्राप्ती, त्यापुढे त्रिभुवन विभव संपत्ती भक्त मानिती तृण. अरे हरीच्या भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी जी अपरोक्ष स्थिती त्यांना आनंद मिळतो, त्या आनंदापुढं महाराज ऐका त्या आनंदात क्षणाच्या एवढा आनंद प्राप्त होतो. त्या आनंदापुढे त्रिभुवनीची सत्ता गवताप्रमाणे. आणि कोण मानतात? भक्त मानिती. त्याला मानतात भक्त मानतात. सकळ जगाचा सृजिता ब्रह्मा पिता मोहतत्व होता, त्रिलोक्य राज्य समर्थता वळगे वस्तुता अंगणी ज्याचे. महाराज सकळ जगाचा सृजिता, सगळ्या जगाला जन्मवणारा ब्रह्मदेव. आणि त्या ब्रह्मदेवाची जेवढी संपत्ती त्रिलोकीच्या राज्यात समर्थ येतो ब्रह्मदेव निर्माता येतो. महाराज ज्यानं निर्माण केलं सगळी सत्ता काय असते? त्या मालकाची असते, त्याची सत्ता येते. पण ऐका, त्या ब्रह्मदेवाची तिन्ही लोकातली सगळी सत्ता भक्ताच्या अंगणातली सेवा करते. वळगे म्हणजे सेवा करीत. त्याची संपत्ती त्याला सांभाळावं लागती. ती संपत्ती यांची काय करते? वैभवाचे धनी सकळ शरणागत सत्य भावी चित्त अर्पिले ते. त्याच्या अंगणात त्या सगळ्या वस्तू सेवा करत राहतात. रिद्धी सिद्धीद्वारे तुका म्हणे आम्ही राजे जे त्रिलोकीचे नाही तिथे कोणाचे उणीपुरी. तुका म्हणे आम्ही राजे त्रिलोकी, तिन्ही लोकांचे राजे. अरे सगळं सेवा करायला राहतात. त्रिभुवन वैभवाचे माता ब्रह्मपदाची समर्थता, ते ब्रह्मायिनीचं स्वार्थान होय घेऊ शिता हरिचरण. त्रिभुवन वैभवाचे माता ब्रह्मपद, ब्रह्मदेवाचं पद तिन्ही लोकांच्या वैभवाच्या कुठे? माथ्यावर आहे. आणि जो तिन्ही लोकांच्या वैभवाच्या माथ्यावर आहे तो हरीच्या चरणाच्या ठिकाणी लीन झालेला आहे. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळखणे इतर तुलने काय पुढे. हरीच्या चरणावर तो काय झालेला आहे? लीन झालेला आहे. हरीचे चरण लीन आहे. आपल्या जीव सीता हरिचरण सापडवायला येतो. हरीचे चरण म्हणजे त्यालाही अजून सापडले पाहायला. अरे ब्रह्मादिकाशी दुर्लभ उचिष्ट नका मानू वीट ब्रह्मणशी. त्यागोनी ब्रह्मवैभव संपत्ती ब्रह्मा बैसोनी एकांती आहारनिशी हरिचरण चिंती तरी त्या प्राप्ती सहसा नव्हे. काय त्या महाराज वैभव येत्या त्याच्या चिंतनाच्या पायाच्या चिंतनाचं. ब्रह्मदेवान सगळ्या वैभव संपत्तीचा त्याग केला, एकांतात गेला आणि देवाच्या पायाचं ध्यान करू लागला तरी त्याला सहजासहजी प्राप्ती होईना गेली. सहसा नपवे हरिचरण याला की ब्रह्माचा अभिमान, त्याने अभिमानाचे निदान नेली चोरून गोपाल वत्से. मला ब्रह्मदेवाला सुद्धा अभिमान झाला, त्याला नाही ते भेटलं मुख्य. आणि म्हणून त्या गायीन वास्त्र काय केले? चोरून नेले. येथे न कष्टता आपण हरिलीला न मोडता कृष्ण पण गोपाल वत्से झाला संपूर्ण पूर्वत्वे पूर्ण स्वरेला. पण भगवंतानं काय केलं महाराज? ते कष्टही स्वतःला कृष्णाला घ्यायचं काम पडलं नाही. आहे का नाही? स्वतः कृष्णपणा न मोडता तो देह काही मोडला तोडला नाही. आणि सगळ्या गायी वासर गोपाळ सगळा तो सोय झाला. आहे का नाही? आणि कयने नवलाव केला काला वाटीचा तो विधाता थकविला. जैसाची आपण येथे होऊन केला जसे आलं तसा. अगाध हरिला पूर्ण पाहता वेडावेले ब्रह्मपद तेव्हा सांडोनी पदाभिमानानं अनन्य शरण हरिचरणी. आणि मग भगवंताची लीला कळाली. वेड लागलं ब्रह्मदेवाला. झालंच कसं? बोलतच जायचं तिथे आपल्या महाराज तेच वाचलं. आणि इकडं गोकुळात आला की तेच वेड लागलं त्याला. आणि वेड लागल्यावर पदाचा अभिमान टाकला आणि अनन्य शरण हरिचरणी. देवाच्या चरणावर काय झाला? तो अनन्य शरण झाला. कैलास राणा शूलपाणी ब्रह्मा लागे त्याचे चरणी तोही निद्राज्य सांडून महास्मशाने हरिचरण चिंती. कैलास राणा कैलासीचा राजा भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज. त्या भगवान शंकरानं दिलं सोडून महाराज सगळं राज्य सोडलं. आणि काय केलं? ब्रह्मा लागे ज्याचे चरणी, ज्याच्या पायाला ब्रह्मदेव लागला
तोही निज राज्य सांडून महाश्मशानी हरिचरणी चिंती. मग भगवान शंकरानं काय केलं, सगळे राज्य सोडून दिलं आणि मसन वाटात धरला. हेच क्षेत्राभिमाने राज्य तेजिले ईशाने गुंती जाणवणे स्मशाने वासुकेला. गुंतडत नको बाबा, मसन वाट्यात अंगाला राख लावायची आणि फक्त चिंतन कशाचं करायचं, देवाच्या पायाचं करायचं. शंकर घाली लोटांग इतराचा पाडू पाड. शंकर घाली सगळे सगळे भगवान शंकरानं तेच केलं. काय केलं मग, कसा वेश धरला, कोपी भस्म जटाधारी चरणोदक धरुणी शिरी हरिचरण हृदय माधुरी शिव निरंतरी चिंतित. कोपी एक कोपीन घातली फक्त बस, बाकी अंगावर वस्त्रही काही घातलेलं नाही. भस्म लावला, सगळं भस्म लावला बस. जटा वाढवल्या, नको बोकटिंग करायचं आणि तेल लावायचं का, पुन्हा 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 मग ते जटा नसते वाढते शिकवतो मस्त वाढतून पुन्हा कुठे यावं लागलं असतं यावं लागलं असतं ना. जटा वाढून टाकल्या, जटा धारण केल्या आणि देवाच्या पायाचं पाणी डोक्यावर घेतलं. गंगा देवाच्या पायाचं पाणी भगवान शंकरांनी काय केलं, डोक्यावर घेतलं. हे का नाही, श्रद्धा वस्तुशी आदरू करिता जाणीचे प्रकारो जय होय श्री गुरु सदाशिव. काय केलं, श्रद्धा महाराज आपल्यावर ज्याची श्रद्धा आहे त्याच्या वस्तूवर किती प्रेम आहे भगवान शंकर म्हणतात. हे शिकायचं असेल तर भगवान शंकराला गुरु करा. काय केलं, उत्तमाशी मस्तक खालविजे हे काय कौतुक करू मानू करीत निलोक पाय वनिया श्रद्धा वस्तुशी आदरू. ही गंगा माझ्या पायापासून निघाली, माझी वस्तू आहे म्हणून भगवान शंकरांनी कुठे घेतली, चंद्रभागा तुझ्या चरती डोक्यावरच घेतली महाराज भगवान शंकर. गंगा डोक्यावर घेतली, पाय वनी त्याच्या पायाचं पाय धुतलेलं पाणी म्हणून ते डोक्यावर घेतलं. एवं ब्रह्मानी शंकर हरिचरण चरणाचे नपवती शंकर चरणाचे नपवती पार येथे दुर्लोक्य वैभव धोरण मानितो पामर अति मंद भाग्ये. अरे भगवान शंकरानं वैभव सोडलं, ब्रह्मदेवानं वैभव सोडलं, अरे ते त्या चरणापासून लांब जात नाही. आणि त्या भगवान शंकरन भगवान ब्रह्मदेवान जे वैभव सोडले त्या वैभवाला श्रेष्ठ मानणारा किती मोठा महात्मा असेल. त्या वैभवाचे व्हायचं तसे महाराज. मोदी साहेब जर म्हणले की या राज्यात आणि याच्यात काही सुख नाही, तिथं सतत शेळ्यात सुख मानणारा किती महान महात्मा असेल. अरे भारताची सत्तेत सुख नाही म्हणतो, तिथं वरच्या लोकांच्या सत्तेत आपल्या काय सुख राहणार आहे, काय सुख राहणार आहे, काय सुख राहणार आहे महाराज. काय हे काय रोजगुणाचा परिणाम आहे. आणि भगवंताला ते तसं करावं लागतं सृष्टीमुळे, ते तशी तशी त्याला गुण द्यावा लागतो. नाही तर खरं सांगा, मुख्यमंत्री आनंदी आहे का आपण आनंदी महाराज. हाता खाऊन जर झोपला तर संध्याकाळी कोणी उठ म्हणील त्याला इकून मोर्चा यायला आहे, तिकडं पाणी वाहून गेलंय, तिकडं लोक वाहिले, तिकडं दुष्काळ पडला, किती लोक शिवाय. पण ती गादीच आकर्षण असं आहे की ते सगळं सहन करून ती गादी सोडा वाटत नाही. पुन्हा 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 त्या गादीसाठी लाख प्रयत्न करून खरं आनंदी आहेत महाराज. काय आनंदी आपल्याला गारे आहेत का, अरे चंदनाची चोळी माझी, अरे ती येशी दे उचलून बेकारी कशाचा म्हणायचा आनंद आहे. आनंद आहे त्या मनाच्या तळमळे चंदने हे अंग पोळे, हे का नाही. मनात तळमळ असल्यावर चंदन काय करतात, येशी काय करते, आनंदीच आहेत आपण. पण आता काय ती मंद बाकी असे जे वैभवान मानतात, अशा वैभवाला ते पामर, त्याला काय शब्द वापरला नाथ महाराजांनी, पामर अति मंद भाग्य, लय खूपच दुर्भाग्य म्हणतात ते. हेच करंटे कपाळ ज्याचे, ज्याच्या नाम नाही वाचे सदैव सभाग्य, सदैव सभाग्य तोच चक्रात्मक सांगतात माऊली. कोण, हरिरंगी नाचे, तोच भाग्यवाने, तोच सदैव आहे, तोच सभाग्यवाने, आहे का नाही. अति मंद भाग्य हरिचरण क्षणार्ध प्राप्ती दुर्लोक्य राज्य संपत्ती भक्तभावानी सांगितले जाणी चिती निंबरो. अरे देवाच्या पायावरून ती निरोकाचं राज्य एका क्षणात भक्त वाळून टाकतात. एका क्षणात काय करतात, वाळून टाकतात. इंद्र पदाधिक भोग भोग नव्हे तो घोर, आहे का नाही. सगळ्याच पदाचं वर्णन. हरिचरण सारामृत गोडी क्षणार्ध जोडे जोडी ते दुर्लोक्य वैभवाच्या कोडीन हरी कुरवंडीने भक्त पावे. भगवंताच्या चरणाच्या ठिकाणच्या अमृताची जी गोडी महाराज, जी जोडी
की क्षणाक्षणाला आपल्याला कशी जोडता येईल ही भक्ताची काय राहते. संपत्ती जोडावी भक्ताची भावनाच नाही. काय तुम्ही मला हे सिद्धांत ग्रंथापुरता नाही, तो जर जीवनात उतरला तर खरा काय होईल आपल्या आनंद उतरवल भगवंत एक दिवस खरे आनंद. अरे खरे आनंद त्यावेळी प्राप्ती होईल का. तुम्हाला एक सांगू का, जीवन आपण जरी भोगाविषयात घातलं आणि आपल्या प्रारब्धात जर भोग भोगायचे नसतील तर सगळं असूनही भोगल्या जात नाही, आणि आपल्या प्रारब्धात जर भोग भोगायचे असतील तर सगळं नसूनही काय केल्या जातं, भोगल्या जातं. जंगलात जाऊन बसला आणि जर प्रारब्धात भोग असतील तर तिथेही काय होतात, ते मिळतात. आणि घरात राहून सगळ्या संपत्तीत राहून प्रारब्धात नसेल तर सुगर होती सदाशिव. साखरेला कमी आहे का, दुधाला कमी आहे, म्हैस दारात बांधलेली आहे, भोगू देत नाही मला. प्रारब्धात नसेल तर बघल्या जात काय दूध यायचं पण प्रारब्धात नव्हतं. आणि पुन्हा दुसरं एक मारायचं, दुसरं एक ज्याच्या प्रारब्धात नाही सगळं असून प्रारब्धात नाही तो दुसऱ्यालाही पाहिजेत नाही. कमीत कमी आम्हाला चालतंय तर कमीत कमी गिलास भर दूध त्याच्या साखर ताकाचे उपकार तरी करा. नका घालू दूध दह्यामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. गिलास भर ताक तर बाजा क्षणाला देताय जोडी, क्षणाला त्या क्षणाला त्या अमृताचा लाभ जोडत राहतात ते त्रिलोक्य वैभवाच्या कोणी करी कुरवंडी निज भक्त भावी. एवढा भाव भगवंताच्या चरणावर. अरे तिन्ही लोकांचं वैभव ववाळून काय करतात ते तिथून फेकून देतात. काय वैभव महाराज, यो हरी चरणा काय आपल्या येण्याच भावना तो माणूस लय मोठा आहे असं शहर नाही तिथं त्याचा प्लॉट नाही. मला तो मेला तरी त्या प्लॉटवर मध्ये फुगल्या जाईल का. काय कशामुळे चिटकले आपल्याला काय माहिती. तिथं प्लॉट तिथं जागा, तिथं हे तिथं अमक तिथं धमक, मग ते करायचंय काय. हे वस्तुस्थिती आहे. हा वस्तुस्थिती करायचंय काय नेमकं तितकं त्याच्या अंगात चिटकून येणार आहे का, नेमकं तो तितक्या जागी तुम्हाला सांगा त्या एकाही प्लॉट मध्ये तो फुकल्या जाणार काय, म्हणजे नेमकं होणार काय त्याचं, काय होणार आहे. करोडो रुपये बँकेत असले आणि मला जे प्रमाणापुरतं नाही खरंच जरी अनुभवात उतरलं तर त्याच्यासारखा काय नाही आनंद नाही. आपण हेच आहे महाराज, आपल्याला परमार्थ बोलायला ऐकायला गोड लागतो, वागायला चालत मी तुम्ही आम्ही सगळे त्याच्यातले. बोलायला ऐकायला गोड लागतो पण तसं वागणारही चालत नाही. तसं वागावं आपण अशी भावना कधी होत नाही. आणि जोपर्यंत तशी भावना होणार नाही तोपर्यंत त्याचा फायदा होणार नाही. तोपर्यंत फक्त मग काय होईल, ऐकण्यात तेवढ्या पुरतं. जे ऐकायला एवढं गोड आहे ते भोगायला किती गोड असत. बुठीची ऐकता देवा, बुठीची ऐकता अनुभव उपजते बोध उपजत असे चित्ता अनुभवे तल्लीनता का अनुभवावी. आहे का नाही. जे ऐकायला इतकं गोड आहे ते भोगायला किती गोड असेल, किती गोड असेल भोगायचे. आहे का नाही. आता भोगून पाहिल्याशिवाय काय कळणार आहे का नाही. भोगून टाकतात तिन्ही लोकांचं वैभव. महाराज तुम्हाला सांगा, खऱ्या वैराग्यवानाला कोणी कशातच बांधू शकत नाही. बांधायचा प्रयत्न वैराग्यवानाला आपण करू नये. मानानं बांधावं म्हणावं तर मान त्यांना काही गरज नाही. माणूस मानानं, काही लोक धनान बांधल्या जातात, जे धनान बांधल्या जात नाही ते मानानं बांधल्या जातात, वैभवान बांधल्या जातात. ते कशातच काय होत नाही तर बांधल्या जात नाही, कशानच बांधल्या जात नाही. या विश्वात अशी वस्तूच निर्माण झाली नाही मायेच्या जगात की त्यांना काय करेल ती बांधेल. काय महाराज म्हणला आमकंड भगवान कृष्णाला गुरु करावं. भगवंत गेले शिष्टाई करायला 5 गाव मागितले. दुर्योधन म्हणला देणार नाही. देव म्हणले तू काय देणार नाही, पाठ्या घेणार नाही. चालू मोकळा, तू काय देणार नाही, तू काय देत नाही. अरे तू देण्याच्या अगोदर मनाच घ्यायचं नाही. तसं महाराज आपलं निश्चित तू काय देत नाही, मान असो धन असो संपत्ती असो काही असो, तू काय देत नाही, तू आधी ती मनात घ्यायची नाही. ही झाली निरपेक्षता. ही काय झाली ती निरपेक्षता. म्हणतात मानन जो माने तो देईल काही, न माने तो काय करणार. यो मारी चरणा परते सारामृत नाही येते याला की चित्ते विद्ये जीविते जल्ले सुनिश्चिते चरणार विद्ये. हरी चरणापेक्षा दुसरं कशातच अमृत नाही, सारभूत काहीच नाही. खरं सारभूत अमृत काय आहे तर हरीचे चरण. आणि हे भक्ताचा निश्चय झाल्यामुळं त्याची चित्त वित्त जीवित सगळं कुठं जडलंय, हरीच्या चरणावर जडलंय.
अशा प्रकारे निमेषार्ध त्रुटी लौक्षण जेन सोडी ती हरिचरण ती वैष्णवा माझे अग्रगण राय ते जाण उत्तम भक्त निमिषार्ध एक अर्धा क्षण पापणी लवेपर्यंत सुद्धा जे देवाचं चरण सोडत नाही ते वैष्णवा माझे अग्रगण. ते वैष्णवामध्ये काय आहे? अग्रगण आहे. जे त्रिभुवन उत्तम साधक श्रेष्ठ साधक कोणी देव श्री राजेंद्र महाराजांनी सांगितलं 24 तास 23 तास 59 मिनिट 59 सेकंद जो देवाचं चिंतन करतो आणि त्या 24 तासातून 1 सेकंद देवाचं चिंतन करत नाही तो तीव्र साधक नाही. 24 तासातला किती गेलाय फक्त बाजूला 1 सेकंद जरी बाजूला गेला बाहेरच्या क्रिया त्याच्यात याच्या चालू असतील पण आतून त्याला जर 1 सेकंद विसर पडला तर तो उत्तम साधक नाही. किती उत्तम साधक आहे 1 सेकंद सुद्धा काय नाही त्याची आठवणच नाही. 1 सेकंद सुद्धा नाही. निमिषार्ध सुद्धा एक पाप न लवकर सुद्धा हरीचं चरण तो वैष्णव माझे आग्रह तो सगळ्या वैष्णवामध्ये काय आहे? श्रेष्ठ आहे. रायात ते जाण आणि ते श्रेष्ठ भक्त हे त्रिभुवन भोगिती ते पावले अनुतापवृत्ती त्याच्या तापाची निवृत्ती हरिचरण प्राप्ती ती आहे. त्रिभुवनाचं वैभव भोगणारे सुद्धा त्यांना सुद्धा अनुताप झाला ते भोगत असताना आणि मला त्या अनुतापानं त्यांच्या पापाची काय झाली? निवृत्ती झाली. अनुतापे दोष दाय न लागता निमेष आहे का नाही असं त्रोत झाली आणि मग त्यांना हरीच्या चरणाची काय झाली? प्राप्ती झाली. पण वैभवाचा काय करावा लागला? अगोदर त्याग करावा लागला, पश्चाताप करावा लागला, अनुताप करावा लागला. ऐसा अनुताप नित्य वाहता तो वैराग्य तयाच्या हाता त्या वैराग्याची कथा ऐकाता चिरंजीव पदार्थनाथ मला सांगतात ऐसा मने नरदेह किमर्थ निमिला तो मी विषय स्वार्थी लाविला हिता परमार्थ हातीचा गेला करी वहिला विचार हा ऐसा अनुताप नित्य पाहता. मने नरदेह किमर्थ कोणत्या कारणामुळे निर्माण झाला आणि तू एवढा मोठा भगवत प्राप्तीसाठी निर्माण झालेला देह तो मी विषय स्वार्थी विषयाच्या स्वार्थात लावला विषय मिळवण्याकरता लावला आहे का नाही. महाराज या संसाराची हानी झाली तर एका जन्माची होईल पण जन्मजन्मीची आपण परमार्थाची हानी झाली तर अनंत जन्माची काय होणार आहे? आपली खंती देणं करा होणे अशा प्रकारचं होईल. अशा प्रकारचे ते भगवंताचे चरण आहेत. थोर थोर हरिचरणाचा पराक्रम पदे त्रिलोकी आवरी त्रिविक्रम ब्रह्मांड भेदून पद वाढला परम सामर्थ्य. मला देवाच्या चरणाचा पराक्रम काय सांगावा? अरे 3 पावलात 3 लोक आटकून घेतले त्या पावलाचा परिणाम काय सांगावा? ब्रह्मांड भेदोनी सगळं ब्रह्मांड काय केलं? भेदून काढलं त्याच्या पावलानं. असे पदार्थ त्याच्या महत्व आहे असं सामर्थ्य आहे. ते पदद्रुमीची आदर्श शाखा त्याची दशांगुलिका अग्नी अग्रफळ चंद्रिका नखमणी देखा लकलगी. अशा प्रकारचे भगवंताचे पाय अशा प्रकारचे भगवंताचे काय आहे? पाय आहे. त्या पायाच्या वृक्षाला पुन्हा 10 फांद्या आहेत. 10 अंगुल्या म्हणजे बोट 10 त्या वृक्षाच्या काय आहेत? फांद्या आहेत शाखा आहेत आणि महाराज पुन्हा त्या आग्र भागाला सोपणारे नख आहेत. नखही तेवढे त्याचे काय आहे महत्वाचे म्हणजे तेवढे शक्तिमान आहेत. ते नख चंद्रिकेचे चंद्रकांत चरण चंद्रामुद्दे नित्य सर्व भक्त चकोरते शवितन स्वानंदे तृप्त सर्वदा. ते नख चंद्र येत आणि त्या नखातून काय होत राहत? अमृत स्रवत राहत आणि त्या अमृताचं सतत सेवन कोणते चकोर करतात? भक्तरूपी चकोर त्या अमृताचं काय करतात? सेवन. आणि त्याची गोडी लागल्यावर मग पुन्हा विषयाची गोडी त्यांना राहत नाही. जोपर्यंत विषय त्याची गोडी लागली नाही तोपर्यंतच विषयाची काय राहते? गोडी. एकदा खरी त्याची गोडी लागल्यावर तोपर्यंतच उपमन्यून पिठाच्या पाण्याला दूध म्हणून पिलं जोपर्यंत खरं दूध प्यायला मिळालं नाही. ज्या दिवशी खऱ्या दुधाचा घोट मिळाला त्या दिवशी पिठाच्या पाण्याला काय मारली? लात मारली. तसं विषयाचा आनंद म्हणजे पिठाचं पाणी आहे आणि भगवंताच्या भक्तीचा आनंद म्हणजे खरं दूध आहे. हे पिठाचं पाणी तोपर्यंत दूध म्हणून आपण पिणार की जोपर्यंत भक्तिरूपी खरं दूध प्यायला मिळालं
ज्याला भक्तिरूपी खरं दूध प्यायला मिळालं त्या या पिठाच्या पाण्याला काय मारतो? लातच मारतो. त्याशी कामादी त्रिविध ताप जो अमृताशी ठेवी तो जैसा काची न शिवी तैसा तो सुखानुभवी नभोगी वृद्धी अर्थानवरे पायी जेथ ब्रह्मसुख लेखनीय नाही तेथ रिद्धी सिद्धी काही प्राकृत होती जो आकुलेनी नागरपणे इंद्र भवनाते पाबळे म्हणे तू केवी रंजे पालवले बिल्लाचे नी जो अमृताशी ती ठेवी. अमृताला जे नाव ठेवतो ते भातावरचं पाणी पिईल का? आणि म्हणजे भातावर आलेलं वरचं घट्ट अमृतासारखं दिसणार पाणी तो तिथं लाल घोटेल का? आहे का नाही? अरे आपल्या वैभवानं जो ब्रह्मलोकाला हे म्हणतो तो एखाद्याचा बंगला पाहून लाल घोटील का? लाल पटणार नाही मला. अमृताहून गोड नाम तुझे हे तेव्हा तुम्हाला सांगू आपल्याला कोणा बंगला दाखवायला नेलं, कोणा वैभव दाखवायला नेलं आणि आपल्याला जर मनात तिथं पाहावं लागतं वरून पण पाहत असताना जर तुकोबरायाचे प्रमाण तिथं आठवले नाही तर आपल्या आकर्षण झालं की संपलंच. बाकी त्याचं आकर्षण झालं की आपलं दाखवतात लोक दाखवत ते माणसानं असं वैभव दाखवला आम्हाला वैभव दाखवला हे झालं ते झालं ते झालं म्हणजे आपल्याला पाहावं लागतं. नाही त्याचा महाराजच होता तो एकाच यांनी सांगितलं बा डॉक्टर बाबांनी सांगितलं कुरेकर बाबांची एका घरी गेली त्या घराला नाव होतं कीर्तन सदन. डॉक्टर बाबा कुरेकर बाबा गेले म्हणजे त्या भागातले महाराज लोक 10 महाराज लोक आता राजात आले सवेत वैभव सांगायचे होतेच. असं पाहिलं ना कुरेकर बाबा म्हणजे काय भाविक मनुष्य घराला नाव काय दिलंय कीर्तन सदन. त्या भागातला एक महाराज होता तो मला भाविक आहे म्हणून कीर्तन सदन नाही मग कीर्तनावर बांधलंय म्हणून कीर्तन सदन. हे भाविक आहे म्हणून कीर्तन सदन नाही कीर्तनावर बांधलं म्हणून त्या घराला नाव काय दिलं कीर्तन सदन. अशा प्रकारचे म्हणजे काय करणार त्यांचे दाखवलं. पण मला खरंच एक म्हणजे आपण काय हे नाही आकर्षणच आहे पण एक प्रमाण असं काय मिळवलं पण तेच प्रमाण पुन्हा आपल्याला वैभव सकल तुका मानी तो विटाळ तुका मानी तो काय ओळखलं काय माहिती प्रमाण ते पूर्ण पावस तेच गोळ लागलं मला. मी 2-3 बारे मोठं नाही म्हणलो मी म्हणलो ह्यो महाराजाचे जर ऐकू गेलो तर ह्यो म्हणून ह्यो इथंच प्रमाणात यायला वैभव सकल तुका मानी तो विटाळ. बस तुकोबाई म्हणतात ते वैभव आम्हाला काय आहे विटाळ आहे विटाळ. अशा प्रकारचे ब्रह्मांड महाराज सगळ्या पितृनिवासाचं देवाच्या चरणापुढं अरे ते अमृत सेवन करत राहतात. त्याशी कामाली त्रिविध ताप प्राप्ती सर्वता बाजून शक्य पुढती जेवी सूर्याची संतप्त तीन चंद्रबिंबा तुझी कदा नरिते ऐका. अरे तिन्ही ताप मात्र मग त्या भक्ताला बाधा करत नाही. कोणताच ताप तिथं आध्यात्मिक ताप नाही आधिभौतिक ताप नाही आधिदैविक ताप नाही. कारण हे सगळे ताप देहाधिकाला येतो मूळ स्वरूपाच्या ठिकाणी कुठलाच काय जात नाही. सगळं अलीकडचं आहे का नाही. महाराज सूर्य किती तापला पण चंद्रात त्याचा ताप घुसत शीतलताच एवढी आहे चंद्राकडं की सूर्याच्या उष्णतेनं चंद्र तप्त होत नाही. अशा प्रकारचं जे हरिचरण चंद्र चकोर स्वप्ने संसार ताप नाही त्या समोर ऐसा चरणमय महापरण हरी मुनीश्वर हर्षवर्णी. तसं हरिचरणाच्या ठिकाणचे चंद्र जो चंद्रामृती ते सेवन करणारे चकोर असल्यामुळं स्वप्नातही संसाराचा ताप त्यांना लागत नाही. ताप लागत नाही. संसार जळत राहिला तरी त्यांना चटके बसत नाही. संसार जळणारच आहे जळणारा आहे जळत आलाय जळत. संसाराचा धर्मच आहे. काय धर्म आहे जळणं धर्म पण त्याला ते चटके बसत. देव वै हरे प्रिय येणे श्लोक गावी येणे श्लोक गावी देहा दाविनी भक्तलिंग क्रिया जाणतो राया शून्यचे. आणि जो हा
श्लोक झालेला आहे वरी त्या श्लोकातून भक्ताची निष्क्रियता भागवतानं काय केलेली आपल्याला दाखवलेली आहे. न यस्य स्वपरयति येणे त्याची धर्मस्थिती राया सांगितलेली तुझ प्रति यथा निगुती यथार्थ. आता त्या दुसऱ्या श्लोकातून त्याची स्थिती काय असते, त्याचं आचरण कसं असतं राजा तुला चांगल्या प्रकारे सांगितली. यादृश्य म्हणजे कैशी असते भगवत भजने स्वानंद तृप्ती त्रिविध तापाची निवृत्ती करून असते भक्तराज. महाराज त्यांची उदास स्थिती कशी असते, भगवत भजनात ते कसे तृप्त असतात, तिन्ही तापाची कशी निवृत्ती होते, हरिभक्त कशी करतात. आता त्याची बोली ती परी, आता त्याची तुला प्रकार काय करते, तिन्ही ताप कसे निघून गेले, अशा प्रकारचे भगवत भक्ती त्यांना कसा आनंद मिळाला, अशी स्थिती त्यांना कशी प्राप्त झाली, अशा प्रकारची त्याची आता त्याची बोलती परी नामे गरजेती निरंतरी याची ते संक्षेपाकारे उपसंहारी हरी सांगे. आता या विषयाचा उपसंहार करत असताना संक्षिप्त रूपात ती हरी नावाचे महात्म्य काय करताय सांगणार आहे. सकळ लक्षणाची सारस्थिती प्रेमळाची परमप्रीती उल्लंघू न शके श्रीपती तेही श्लोकार्थी हरी सांगे. सकळ लक्षणांची सारस्थिती, आता सगळ्या भक्ताच्या लक्षणातलं सार लक्षण म्हणजे ठळक बातम्या. सार लक्षण भक्ताचं काय आहे, प्रेमळाचं भगवंताला कसं प्रेम आहे, भगवंत त्यांचं प्रेम कसं उल्लंघन करू शकत नाही, ते आता पुढच्या श्लोकातून काय करणार आहेत आपल्याला सांगणार आहे. पुंडलिक वरती हरिविठ्ठल